कर्जत तालुक्यातील मिरजोली येथे आदिवासी कातकरी कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर दगडी बांधकाम आणि कंपाऊंड उभारल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी श्रमजीवी संघटनेने आदिवासी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। संबंधित जमिनीवर लावण्यात आलेला आदिवासी जमीन असल्याचा सूचक फलक हटवून बांधकाम करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। विरोध करणाऱ्या आदिवासी महिलांना दमदाटी केल्याचाही आरोप आहे। या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून घटनास्थळी पंचनामा करावा आणि बेकायदेशीर कंपाऊंड तात्काळ हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या आरोपींची प्रशासन आणि पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांना नम्र विनंती आहे की सदर मुंबईवाले तसेच जो बांधकाम व्यावसायिक आहे त्यांच्यावर आदिवासी प्रतिबंध जमीन प्रतिबंध कायद्याअंतर्गत ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना योग्य ते शासन करण्यात यावे। पुन्हा समुदायाशी बोललो पण नाही ना, त्याच्यामुळे दोन शब्द आम्ही बोलतात सरकारला विनंती करतात का आमची जागा आम्हाला द्यावी। केलाय मुंबईवाले ते आमची जागा आम्हाला खुली पाहिजे। आम्ही गरीब मालक केले, आम्ही गरीब माणसं, आम्ही शिकली नाही, आम्हाला बोलता पण येत नाही समोर मोठ्या माणसाचे, म्हणून आम्ही तक्रार करत आहे। जय आदिवासी, मी वैभव विजय पवार, श्रमजीवी संघटना तालुका निरीक्षक। आमचे कार्यकर्ते प्रकाश वाघ यांची त्यांच्या पत्नीची वाकड येथे मिरचोली मौजे मिरचोली येथे सर्वे नंबर 25 मध्ये 90 गुंठा जमीन आहे, तरी तिथील पिकाडेली फार्म यांनी प्रायव्हेट बिल्डरकडनं तिथे प्रायव्हेट लेआउट करून या लोकांची जमिनीचा हिस्सा बदल कोणतीही जिल्हाधिकारी किंवा कोणतीही परमिशन न घेता परस्पर हिस्सा बदल केलेली आहे। तसेच त्या जागेवर प्लॉटिंग पाडून विक्री सुरू आहे। आमच्याकडे ज्यावेळी तक्रार आली तेव्हा आम्ही तिथे प्रायव्हेट सर्वे करण्याचं हे केलं, त्यानुसार यांच्या हद्दीमध्ये बोर्ड लावण्यात आला होता, आदिवासी बोर्ड। इथे कुणी अतिक्रमण करू नये, तरी सदर बिगर आदिवासी प्लॉट धारक यांनी तो बोर्ड काढून टाकला। तसेच या लोकांना तिथे जाण्यास मज्जाव करतात आणि वॉल कंपाऊंड तारेचे कंपाऊंड करून मोक्याच्या ठिकाणी असलेली यांची जागा ही कब्जा केलेली आहे। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की या गोष्टीची गंभीर दखल घेऊन आमच्या गरीब कातकरी कुटुंबांना त्यांची जागा मिळवून द्यावी। तसेच जे कोणी बिगर आदिवासी बांधकाम व्यावसायिक भूमाफिया आहेत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, यासाठी आज आम्ही नेरळ पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दिलेला आहे। तसेच पुढेही तक्रारी करणार आहोत, याचा पाठपुरावा करतो। माझं नाव संगीता प्रकाश वाघ आणि मला इथं नेरळला दिलेलं नेरळ वाल्मिकी नगर इथे। तर आमच्या बाबाची जागा तिकडं आहे वाखर मिरचोलीला। तर तिथं आम्ही 1 महिन्यापूर्वी गेलेलो तर प्लेन जागा होती, तर ना परत 1 महिन्यापूर्वी आता गेलो तर तिथे बोर्ड लावलेला, तर तो बोर्ड काढून टाकून दिला खाली आणि मग आता त्याही कंपाऊंड मारल्या। आमची जागा आम्हाला पाहिजे ना, जाऊन देत पण नाही जाग्यामध्ये, मग आमची जागा आम्हाला खुली करून पाहिजे। आम्ही गरीब माणसं, आदिवासी कातकर समाज आमचा, हे आमचे सगळे नातेवाईक आहेत। आम्ही गरीब माणसं मोलमजुरी करून खातोय, आमच्याजवळ पैसे कुठून ते मोजणी आणायला, त्याही आमची जागा आहे ती सगळी काढून द्यावा।